याच आठवड्यामध्ये भाजपला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले आहेत। भाजपच्या स्थापना दिनाच्या आधी अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर आहे। संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्ष जाहीर केला जाणार आहे। अध्यक्षपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे राजधानी दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले। शिवाजी, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचं नाव या आठवड्यात निश्चित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। काय ताजी अपडेट? बरीच रस्सीखेच भाजपमध्ये सुरू असल्याचं दिसतंय। अगदी संघाने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, संघटनेचा नवा जो अध्यक्ष असेल तो स्वतःला सिद्ध करणारा आणि त्याची स्वतःची निवडून येण्याची क्षमता असणारा, त्याचबरोबर त्याला संघाची पार्श्वभूमी हवी आणि संघटना चालवण्यात तो पारंगत असावा। कोणताही असा अध्यक्ष असता कामा नये की जो स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील निवडून येऊ शकत नाही, अशा पद्धतीचा अध्यक्ष असता कामा नये। त्यामुळं नवीन अध्यक्ष हे लवकरात लवकर निवडण्याच्या संदर्भामध्ये सांगण्यात येत होतं की 23 मार्च पर्यंत नवीन अध्यक्ष निवडला जाऊ शकतो। मात्र आता असं सांगितलं जातं की 6 तारखेपर्यंत साधारणपणे नवीन अध्यक्ष दिला जाऊ शकतो। कारण जर आपण उत्तरेत पाहिलं तर पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यामध्ये निवडणुका आहे आणि दक्षिणेत जर पाहिलं तर विचार केला तर गेल्या 20 वर्षापासून दक्षिणेमध्ये अद्यापपर्यंत कोणताही अध्यक्ष मिळालेला नाहीये। त्यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा यासारख्या मोठ्या राज्यामध्ये आगामी काळामध्ये निवडणुका आहे आणि दक्षिणेतील राजकारण सध्या उत्तर वर्सेस दक्षिण असं झालेलं असल्यामुळं कदाचित दक्षिणेमधील एखादा नेता जो आहे त्यांना दिलं जाऊ शकतं। जी सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यातली 3 नावं जी पाहायला मिळतात ते म्हणजे शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान हे तीनही केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत। दुसरीकडे म्हणून जर आपण पाहिलं तर संघटनात्मक आणि संघाच्या जवळचे म्हणून नेत्यांची नावं जेव्हा आपण लक्ष घालू तर त्यामध्ये एक नाव सर्वप्रथम पाहायला मिळतं BL संतोष यांचं। RSS ची पार्श्वभूमी आहे आणि मोदी आणि अमित शहा यांच्या देखील जवळचे मानले जातात। कर्नाटक मधून येतात। BS येडियुरप्पा पक्षासाठी दक्षिणेचे दरवाजे उघडले होते तेव्हापासून त्यांची जर आपण पाहिलं तर नाव लौकिक आहे। डी पुरंदरेश्वरी आहेत। दक्षिणेच्या सुषमा स्वराज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NT रामाराव यांच्या त्या कन्या आहेत आणि सध्या भाजपमध्ये आहेत। आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर जी किशन रेड्डी सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत। पंतप्रधान मोदींचे जुने सहकारी आहेत। यांचं देखील नाव जे आहे ते सध्या चर्चेत आहे। आणि अलीकडच्या काळात अमित शहा यांच्या जवळ म्हणून जे पाहिले जातात ते सुनील बन्सल यांचं देखील सध्या नाव चर्चेत आहे। ते एकंदरीत आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये भाजप पक्षामध्ये कारकिर्दीमध्ये सक्रिय असणारा नेता, त्याचबरोबर संघाचं बॅकग्राऊंड असलेला नेता, अशी पार्श्वभूमी शिवाय शिवाजी कोणाची नेमकी वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।